भडकणाऱ्या ज्वाला, उठणारे धुराचे लोट, गुदमरलेला श्वास आणि जीवाच्या आकांतानं ओरडणारे लोक अशा भीषण अग्नितांडवात नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी अग्निशमक दलातील जवान देवदूत म्हणून धावतात. स्वतःच्या जीवाची बाजी लावून नागरिकांचा जीव वाचवतात. प्रसंगी आपल्या प्राणांची आहुतीसुद्धा देतात. जगभरातील अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या बलिदानाचा आणि शौर्याचा सन्मान करण्यासाठी 1999 पासून आंतरराष्ट्रीय अग्निशमक दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. जंगलातील आगीशी झुंजताना 5 ऑस्ट्रेलियन अग्निशमन दलाच्या जवानांना आपला जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून 4 मे हा दिवस जागतिक अग्निशमक दिन म्हणून साजरा करतात. तर भारतात या दिवसासह 14 एप्रिल रोजी राष्ट्रीय अग्निसेवा दिवस म्हणून साजरा केला जातो. 14 एप्रिल 1944 रोजी मुंबई गोदीत SS फोर्ट स्टिकिंग या जहाजाचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत झुंज देताना अग्निशमन दलाच्या 66 जवानांना हुतात्म्य आलं. यांचं स्मरण म्हणून राष्ट्रीय स्तरावर भारतात 14 एप्रिल रोजी अग्निशमक दिवस साजरा केला जातो. औद्योगिक वसाहतींमध्ये कंपन्यांना आग, राहत्या घरांना आग, जंगलाला आग, डोंगराला आग अशा घटना वाढतायत. यामुळे या जवानांची जबाबदारी वाढली आहे. अशा प्रसंगी जीवाची बाजी लावून अग्निशमन दलाचे जवान हे खाजगी आणि राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होऊ नये किंवा मनुष्यहानी होऊ नये यासाठी जीवाची बाजी लावत कर्तव्य बजावतात. जवान होण्यासाठी सुद्धा त्यांना अतिशय खडतर प्रशिक्षणाच्या अग्निदिव्याच्या फेऱ्यातून जावं लागतं. ते आपलं कर्तव्य चोखपणे बजावत असतातच, पण नागरिकांनी सुद्धा जबाबदारी स्वीकारून खबरदारीचे उपाय करणं गरजेचं आहे. उद्योगांमध्ये आणि बहुमजली इमारतींमध्ये अग्निसुरक्षा आणि खबरदारीची व्यवस्था करणं हे सर्वसामान्यांचं कर्तव्य आहे. आपली जबाबदारी आपण चोख पार पाडली तर आपल्या जिगरबाज फायर फायटर यांना आपली मोठी मदत होईल, यात शंका नाही.